पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख जाहीर। नमस्कार, मी दीपक। आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात मोठं यूट्यूब चॅनल म्हणजेच किसान मराठी न्यूज। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख अखेर केंद्र सरकारनं जाहीर केलेली आहे। आजची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या तारखेला जमा होणार आहे। ती तारीख या ठिकाणी केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे। कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता वितरित केला जाणार आहे ती तारीख व्हिडिओच्या शेवटी पाहूया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। या योजनेचे आतापर्यंत एकूण 23 हप्ते वितरित झालेले आहेत। देशभरातील शेतकरी 24व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, जो लवकरच वितरित होणार आहे। दरम्यान या 24व्या हप्त्याचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना होणार नाही। काही शेतकरी यावेळी निराश होऊ शकतात। यामागे 3 प्रमुख कारणे आहेत, ते जाणून घेऊया। जर तुम्ही अद्याप तुमची KYC पूर्ण केली नसेल तर तुमच्या 24व्या हप्त्याला विलंब होणे निश्चित आहे। फसवणूक टाळण्यासाठी आणि केवळ खऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी KYC अनिवार्य केली आहे। हे एक किरकोळ काम आहे असे समजून शेतकरी अनेकदा ते पुढे ढकलतात। मात्र पोर्टलवर बायोमेट्रिक किंवा आधार OTP पडताळणी न केल्यास सिस्टम तुमचे पेमेंट तात्काळ थांबवते। जर तुम्हाला 2,000 रुपये तुमच्या खात्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय जमा करून हवे असतील तर तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट द्या किंवा अधिकृत पीएम किसान मोबाईल ॲप वापरून चेहऱ्याची पडताळणी करून KYC तात्काळ पूर्ण करा। हप्ते मिळण्यास विलंब होण्याचे दुसरे सर्वात सामान्य कारण म्हणजे जमिनीची पडताळणी किंवा लँड सीडिंगचा अभाव। जर तुमच्या पीएम किसान स्टेटसमध्ये लँड सीडिंग पर्यायासमोर नाही असे दिसत असेल तर समजून घ्या की यावेळी तुमच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत। सरकार आता केवळ अशाच खात्यांमध्ये निधी हस्तांतरित करत आहे ज्यांच्या शेतजमिनीची नोंदीची डिजिटल पडताळणी झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्र पोर्टलवर योग्यरित्या अद्ययावत केलेले नाही आहेत। हे दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक पटवारी, लेखपाल किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तुमच्या जमिनीच्या नोंदी सादर कराव्या लागतील आणि तुमचा स्टेटस अद्ययावत करावा लागेल। बघा, जर तुमच्या बँक खात्यात काही समस्या असेल तर या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, कारण पीएम किसान योजनेचा निधी थेट DBT द्वारे पाठवला जातो। तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले नसेल किंवा DBT सुविधा सक्षम नसेल तर बँकेत तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। या व्यतिरिक्त अर्ज भरताना तुमच्या नावात, आधार क्रमांकात किंवा बँक खात्याच्या नावात किरकोळ स्पेलिंगची चूक झाल्यास तुमच्या हप्त्याचा पेमेंटला विलंब होईल असं देखील या ठिकाणी सरकार म्हणतंय। त्यामुळे ताबडतोब तुमचे पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बँकेत जा आणि DBT सुरू करण्यासाठी तुमचे खाते NPCI ला लिंक करा असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, ही होती काही थोडीशी माहिती। आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी येणार ती तारीख पाहूया। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की येणाऱ्या 28 ऑगस्ट 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता वितरित करणार आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। शेतकरी बांधवांनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।